राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद आगामी निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता। या देशात आता सत्यासाठी संघर्षच करावा लागणार। आम्ही सर्व स्वातंत्र्यप्रेमी असीमजी तुमच्या सोबत आहोत। उद्धव ठाकरेंचा असीम सरोदे यांना पाठिंबा जाहीर। शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीत जास्त मदत मिळावी। प्रत्येक ठिकाणी राजकारणाची गरज नाही। अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना लवकरच मदत केली जाईल। पंचनाम्यांचं काम जवळपास संपलं। कृषी मंत्री भरणेंचं आश्वासन। पालघरच्या डहाणूत गेल्या आठवड्यात 2 गटात वाद। मंत्री नितेश राणेंनी हिंदू कुटुंबियांची भेट घेऊन केलं सांत्वन। लक्ष्मीनारायण मंदिरात राणेंनी महाआरती केली। अमरावती शहरात कुठलेही रोहिंगे नाहीत। जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला त्रास देऊ नका। खासदार बळवंत वानखडे यांची पोलीस आयुक्तांना विनंती। किरीट सोमय्या यांच्या दबावाला पोलिसांनी बळी पडू नये। खासदार बळवंत वानखडेंची प्रतिक्रिया। संदीप देशपांडेच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयात नव्या फोटोंनी वेधलं लक्ष। नव्या नेत्यांसोबत काढलेल्या नव्या फोटोंची भर। शरद पवार, आदित्य ठाकरे, शिंदे, फडणवीसांसोबतचे फोटो। रणजितसिंह निंबाळकरांना समर्थकांकडून दुग्धाभिषेक। महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला। रणजितसिंह निंबाळकर पत्रकार परिषदेनंतर भाऊक। मतदारांची दुबार नावे शोधा आणि दुबार मतदान रोखा। राज्य निवडणूक आयोगाचे स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश। प्रत्येक बूथवर विशेष मोहीम राबवण्याचे आदेश। बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी जय पवार यांच्या नावाची चर्चा। लोकसभा विधानसभा निवडणुकीत जय पवार प्रचारात सक्रिय। पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान। शेतकऱ्यांना ₹2.10 मदत निषेधार्ह। शरद पवार यांचं वक्तव्य। बंजारा समाजाच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक। समाजातील लोकप्रतिनिधी, विचारवंत, उपोषणकर्ते उपस्थित राहणार। सह्याद्री अतिथीगृहावर संध्याकाळी 5 वाजता बोलावली बैठक। आज मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठक। दुपारी 12 वाजता पार पडणार बैठक। अवकाळीमुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं नुकसान। शेतकऱ्यांच्या नुकसानीवर बैठकीत चर्चेची शक्यता। मुंबई पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसची आज बैठक। हर्षवर्धन सपकाळांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक। महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होणार आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। बैठकीत आगामी निवडणुकीसंदर्भात महायुतीचं धोरण ठरणार। सुनील तटकरेंची माहिती। धाराशिव जिल्ह्यातील रस्ते विकास प्रकल्पासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार महत्त्वाची बैठक। भाजप आणि शिवसेना या मित्रपक्षातील संघर्षाचा विकास कामांवर परिणाम। मुलांमधील असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी एसओपी येणार। सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची माहिती। माझं कोल्हापूर, कुष्ठरोगमुक्त कोल्हापूर या मोहिमेअंतर्गत आता कार्यरत राहावे। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश। 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत आरोग्य विभाग कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबवणार। यवतमाळमधील 26 रेती घाटांचा होणार लिलाव। 7 तालुक्यातील घाटांचा लिलाव करण्यासाठी आज निविदा स्वीकारणार। नांदेडच्या माहूर तालुक्यातील निकृष्ट विकास कामं आणि दिरंगाईमुळे नागरिकांना त्रास। बांधकाम मंत्र्यांकडे तक्रार करताच कारवाईला सुरुवात। बीडमधील संगम येथील श्रीकांत होरमाळे ठरला क्लास 1 ऑफिसर। श्रीकांतनं राज्यसेवा परीक्षेत मिळवली 140वी रँक। पंचक्रोशीतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव। यवतमाळमधील झेडपी आणि पंचायत समितीची अंतिम मतदार यादी जाहीर। जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जारी केली अधिसूचना। रोहित आर्य एन्काउंटर प्रकरण उच्च न्यायालयात। वकील नितीन सातपुतेंकडून रीट याचिका दाखल। रोहित आर्यची हत्या झाल्याचा याचिकेत आरोप। रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर। छातीत गोळी लागल्यानंतर ती थेट त्याच्या पाठीतून बाहेर पडली, त्यामुळे तो वाचण्याची शक्यता नव्हती, अशी माहिती रोहित आर्यच्या पोस्टमॉर्टम अहवालातून समोर।
गडचिरोलीत दाट धुक्याची चादर, वाहन चालकांना सावधपणे वाहन चालवावे लागतायत. रोहित आर्य प्रकरणी अहवाल सादर करा, राज्य मानवाधिकारी आयोगाचे आदेश, पोलिसांना 8 आठवड्यांची मुदत. अहिल्यानगरात दुग्धयोगी रावसाहेब मस्के यांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा उत्साहात संपन्न. या प्रसंगी शरद पर्व सारथी अमृत रथ या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं. नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमध्ये 2 दिवस कार्तिक पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन, पालखी मिरवणूक आणि हरिहर भेट हे धार्मिक कार्यक्रम होणार. अकोल्याचे आराध्य दैवत हे श्री राजेश्वर मंदिरात पारंपरिक हरिहर मिलन सोहळा, मंदिर परिसरात आकर्षक सजावट, भगवान शंकराच्या पिंडीचा साज हरिहरेश्वर या रूपात तयार करण्यात आला. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बदने विरोधात 4 तक्रारी, मारहाणीच्या आणि पैसे मागितल्याच्या तक्रारी. साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुख्य सूत्रधार रणजित निंबाळकरांना तात्काळ अटक करा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांची मागणी. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कळवामधील 120 डॉक्टरांचे 1 दिवसीय कामबंद आंदोलन. डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणातील पीडित महिलेला न्याय मिळावा म्हणून आंदोलन. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचा यवतमाळमध्ये निषेध, वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात डॉक्टरांचं कामबंद आंदोलन. डॉक्टर संपदा मुंडे यांना अलिबागमध्ये श्रद्धांजली, मेडिकल कॉलेजचे डॉक्टर विद्यार्थ्यांचा कॅन्डल मार्च, आत्महत्या प्रकरणाचा योग्य तपास करण्याची मागणी. पाचगाव ते सीबीएस रूटवर केएमटी बसची संख्या वाढवून मिळावी या मागणीसाठी कोल्हापुरातल्या पाचगावमध्ये केएमटी बस रोखून आंदोलन. राज्यभरात आज निवासी डॉक्टरांचा संप, महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हावा या उद्देशाने संप. नागपुरात रुग्णालयातील ओपीडी बंद. पुणे नाशिक महामार्गावरील रास्ता रोको तुर्तास स्थगित, 1 बिबट्या जेरबंद. पालकमंत्री आणि वनमंत्री यांनी घटनास्थळी यावं या मागणीसाठी नागरिकांकडून मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार. यवतमाळमधील मारेगावच्या रस्त्यात खड्डेच खड्डे, संतप्त तरुणांचे गांधीगिरी आंदोलन. छत्तीसगडमधील कार्यक्रमादरम्यान अमित बघेल यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अकोल्यातील सिंधी समाजाचा संताप. या घटनेचा निषेध करत सिंधी समाजाचे अमित बघेलच्या फोटोला जोडे मारो आंदोलन. पुणे कोल्हापूर महामार्गावरील टोल रद्दची मागणी केंद्राकडे करणार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. कोल्हापुरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईची मोहीम. 2 तासात 289 वाहनधारकांवर कारवाई, 2,59,200 रुपये दंडात्मक कारवाई. सांगलीच्या जतमध्ये रस्त्याअभावी विद्यार्थी आणि ग्रामस्थांची ओढ्यातून वाटचाल. पाच्छापूर गावातील साळुंखे वस्तीतील ग्रामस्थांची गैरसोय, परिसरात नागरिकांसाठी रस्त्याची मागणी. चंद्रपूरमधील एसटीने दिवाळीत कमावले 5,13,00,000 रुपये. दिवाळीच्या दिवसांपासून आतापर्यंत प्रवाशांची बस स्थानकावर प्रचंड गर्दी. नागपूर महानगरपालिकेच्या कचरा संकलन वाहनांमध्ये 20 नवीन विद्युत वाहनांचा समावेश. मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या हस्ते या नवीन ई-वाहनांचे लोकार्पण. ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाला वेग. भारतातील सर्वात मोठा बोगदा रस्ता मार्ग. मार्गामुळे ठाणे ते बोरिवलीपर्यंतचा प्रवास अवघ्या 15 मिनिटातच पूर्ण होणार. कल्याण शहाड उड्डाणपूल 20 दिवसांसाठी अवजड वाहनांसाठी बंद. 3 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबरपर्यंत बंद. डांबरीकरणाच्या कामासाठी पूल बंद ठेवण्याचा निर्णय. साताऱ्यात 52 कोटींच्या मॉडेल रोडच्या कामांचं भूमिपूजन. पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक काँक्रिटीकरण आणि सुशोभीकरण कामांचं शिवेंद्रराजेंच्या हस्ते भूमिपूजन. मुंबई मेट्रो लाईन 4 साठी मोठं पाऊल. 56 मीटर लांबीचा 450 टन वजनाचा स्टील स्पॅन एका रात्रीमध्ये बसवण्यात यश. शासनाच्या ओसाड जागेवर एसटी उभारणार. सौर ऊर्जा प्रकल्प. 300 मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य. एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पावसामुळे आंबा हंगाम पुढे जाणार. बदलत्या हवामानाचा फटका. नोव्हेंबरपर्यंत बागायतदारांचं नुकसान होण्याची शक्यता.
नांदेडमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी कंधार तालुक्यातील कवठा परिसरात मुसळधार नांदेडमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी कंधार तालुक्यातील कवठा परिसरामध्ये मुसळधार पाऊस वेचणीला आलेल्या कापूस पिकाचं नुकसान सिंधुदुर्गात सायंकाळपासून पावसाची पुन्हा हजेरी पुढील 2 ते 3 दिवस पाऊस कायम राहण्याचा अंदाज जालन्यात झालेल्या मुसळधार पावसाचा कापूस पिकाला फटका काढणीला आलेल्या कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत सिंधुदुर्गात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान भात पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड यवतमाळमध्ये कपास किसान ॲपवर शेतकऱ्यांना ऑनलाईन बुकिंग करावे लागणार बुकिंग नंतर स्लॉट मिळणार मगच कापूस विकता येणार अतिवृष्टीमुळे भाज्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान घाऊक बाजारात भाज्यांची आवक घटल्याने भाज्यांच्या किमतीत वाढ सध्या भाज्यांचे दर दुप्पट दर वाढल्याने सामान्य नागरिकांना महागाईचा मोठा फटका स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कोल्हापुरातील विविध भागातील ऊस वाहतूक रोखली दरावर तोडगा निघत नाही तोपर्यंत कारखाने सुरू करू न देण्याचा इशारा लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।